नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आरती बाहेर गेलेली असते. आता त्या विजयने तिला बाहेर नेलेलं असतं आणि काहीतरी आता जे काही फॉर्म वगैरे आहे तर तो मुद्दाम भरण्यासाठी तिला तो नाटक करून बाहेर घेऊन जातो आणि त्याच वेळेस आता हे गुंड आतमध्ये येतात आणि आता आनंदी ही कपडे वगैरे घेऊन चेंज करायला जाणार. तेवढ्यात लगेच आता ही गुंड आत येतात. आनंदीला समजतं की नक्की कोणीतरी आलेले आहे म्हणून. आता आनंदी विचारते की कोण आहे. आरतीताई तू आहे का, आरतीताई तू आहे का. पण आता आरती तर बाहेर असते आणि ते गुंड काही न बोलता तो रुमाल घेतात आणि रुमालला औषध लावून लगेच आनंदीच्या नाकाला लावतात. म्हणजे आनंदी लगेच आता बेशुद्ध होते. त्या अगोदर तिने मात्र खूप झटापट केलेली असते, परंतु हे गुंड काही तिला जुमानून देत नाही आणि शेवटी आनंदीला ते बेशुद्ध करून त्या पेटीमध्ये घालतात. तिचे कपडे वगैरे आहे तर ते कॉट खाली फेकून देतात आणि लगेच पेटीमध्ये घालून तिला बाहेर घेऊन येतात. तोपर्यंत आरती तेथेच बाहेर त्या विजयशी बोलत असते. विजयने मुद्दाम तिला बोलण्यामध्ये अडकून ठेवलेलं असतं आणि गुंड मात्र आता आनंदीला तेथून घेऊन जात आहे तिच्या मागून. पण आता ती बेशुद्ध असते आणि त्या पेटीत असते, त्यामुळे आता ते ट्रंकमधील आनंदी आहे ती आरतीला नाही दिसत आणि शेवटी ते गुंड तिच्या जवळून मात्र आनंदीला घेऊन जात असतात. आरती बघते आणि बाजूला होते. तिला कुठे काय माहिती की त्याच्यामध्ये आनंदी आहे म्हणून. आणि शेवटी तो ट्रंक ते लोक तेथून घेऊन गेलेले असतात. शेवटी आरतीचं बोलणं झाल्यानंतर ती आतमध्ये येते. आतमध्ये बघते तर तेथे कोणीही नसतं. विजयने मुद्दाम आता तिला बाहेर थांबवण्यासाठी हे सर्व नाटक केलेलं असतं. तर ती आतमध्ये येते, आनंदीला आवाज देत असते. त्यानंतर इकडे मितालीला जे व्रत पूर्ण करायचं आहे आपल्या आईचं, त्यासाठी महादेवाची पिंड आता मस्त चिखलामध्ये ते पुष्ट्यावर बनवत आहे आतमध्ये आपल्या घरातच. युगंधर सुद्धा आता अगदी तेथे चिखलामध्ये हात बुडून ती पिंड बनवत आहे. मिताली, धनश्री आणि हे सगळेजण, माई आणि बापू सुद्धा तेथेच आहे. परंतु युगंधरच्या मनामध्ये आता एकच असा प्रश्न असतो की शिर्केंचा फोन अजून का आला नसेल. शिर्क्यांनी आनंदीला शोधलं असेल की नाही, ते आनंदीपर्यंत पोहोचले असेल की नाही, म्हणून त्याला आता फक्त आणि फक्त आनंदीची काळजी लागते आणि मितालीसाठी आता तो ती पिंडत कार्यात करत असतो. त्यानंतर मात्र इकडे आरती आता आतमध्ये आलेली आहे. आनंदी असा आवाज देत आहे. आरतीला असं वाटतं की आनंदी आता बाथरूममध्येच आहे आणि तिचं आवरलं की नाही तिला आवाज देते, अगं आबा येण्याच्या अगोदर आपल्याला घरी पोहोचायचं आहे, चल लवकरात लवकर. आणि तेव्हा आनंदीचा आवाज येत नाही म्हणून आता आरती लगेच उठते आणि बाथरूम जवळ येऊन आनंदी, अगं आनंदी बोल ना काहीतरी, कुठे आहेस तू. आनंदी असा आवाज देत असते, पण आनंदी काही तेथे नसते. आता आनंदीला नेलेलं असतं आणि हा विजय अजूनपर्यंत कावरावावरा आहे की जोपर्यंत लोक ते इथून त्या आनंदीला घेऊन जात नाही तोपर्यंत त्याचा जीव धाकधूक होत असतो. तो सारखा आता गेले की नाही डोकत असतो आणि आरती केव्हा बाहेर येईल असं त्याला वाटत असतं. म्हणून मात्र आता घाईने तो लगेच इकडे धावतच येतो. आरती मात्र आता जेव्हा बाथरूममध्ये आनंदी असा आवाज देते तेव्हा आरतीला काहीतरी संशय येतो. तेव्हा ती दरवाजा उघडून बघते तर आतमध्ये आनंदी नसते. तेव्हा लगेच ती म्हणते की आनंदी, अगं आनंदी तू कुठे आहे. आणि त्यानंतर मात्र इकडे आता ही पिंड तयार झालेली आहे. मस्त पिंड तयार होऊन तिला कलर वगैरे सगळं काही पेंटिंगचं काम केलेलं असतं. त्यानंतर आता सगळं आवरल्यानंतर शिल्पा तर बघते तर खूप खुश होते. युगंधर मात्र आता लगेच हात वगैरे आपले साफ करतो आणि हात वगैरे पुसून तो शिर्केंना लगेच फोन करतो. शिर्के म्हणतात की हो मालक साहेब पोहोचतच आहे. किंवा युगंधर म्हणतो की हे पग शिर्के, लवकरात लवकर सगळे अपडेट मला तेथे पोहोचल्यानंतर देतच राहायचे फोन करून. तेव्हा शिर्के म्हणतात की चालेल साहेब. इकडे मात्र आनंदी आता नाही. आनंदी कुठे गेली असेल म्हणून आरती चौकडे आनंदी असा आवाज देत धावत असते. आनंदी कुठे गेली असेल म्हणून आरतीला फार मोठा धक्का बसतो. तेवढ्यात मात्र आता ज्या कॉलेज त्या संजीवनी धर्मशाळेच्या त्या मॅडम आहेत, त्या मॅनेजर मॅडम, त्या पुन्हा घरी येतात. तर विजय आता घाबरतो त्यांना बघून. तर इतक्या लवकर त्या का आल्या असतील. तर तो घाबरतेच विचारतो की मॅडम काय झालं, तुम्ही इतक्या लवकर आल्याच कशा. तर त्या मॅडम म्हणतात की अरे माझा फोन राहिला म्हणून फोन घेण्यासाठी आले. आणि तेवढ्यात आरती आता धावतच येते आनंदी करत. किंवा मॅडम म्हणतात की आरती अगं काय झालं. आरती घाबरतच म्हणते की अहो मॅडम, आनंदीला तुम्ही कुठे बघितलं का. त्या आनंदी तिच्या खोलीमध्ये नाही, कुठे गेली माहिती नाही. ऐकून आता मॅनेजरला धक्का बसतो. मॅनेजर म्हणतात की काय बोलते आरती. तर आरती म्हणते की हो मी पूर्ण धर्मशाळा पालती घालून बघितली पण आनंदी कुठेही नाही. मॅनेजर विजयवरच ओरडतं की हे सर्व काय सुरू आहे. तुम्ही एक काम करा, आरतीची पटकन मदत करा आणि अगोदर आनंदी कुठे आहे ते शोधा. आणि घाईने वॉचमॅनला बोलवायला सांगते. तेव्हा हा विजय संतोषला आवाज देतो. तो वॉचमॅन धावतच येतो आणि काय मॅडम असं विचारतो. तर मॅडम म्हणतात की तुम्ही आनंदीला कुठे बाहेर जाताना बघितलं का. वॉचमॅन म्हणतो की नाही मॅडम, मी तर गेटवरच होतो, आनंदी कुठेही बाहेर गेलेली नाही. आता मॅनेजर विचारतात की
पण आनंदी गेली कुठे मग? तेवढ्यात त्यांच्या समोरून मात्र आता ते ट्रंक आहे तर ते लोक गुंड घेऊन जात असतात आणि इकडे सगळेजण आनंदीला शोधत आहे त्याच्या पाठीमागे. आणि तेवढ्यात शिर्के सुद्धा तेथे आलेले आहे. आता शिर्के म्हणतो की आरती तू इथे. आरती म्हणते की शिर्के तुम्ही इथे, पण आनंदी कुठे गेली? आनंदी इथे नाही, मी तर तिच्याशी बोलत होते, तिला आवरायला वगैरे दिलं आणि ती तेवढ्यात गायब झाली. नक्की गेली कुठे असेल मग ती? तेव्हा शिर्के म्हणतात की अगं आरती, असं कसं आनंदी गायब होऊ शकते? आरती म्हणते की नाही ना मालक साहेब, अहो नाही ना सापडत ती. आणि तेवढ्यात मात्र आता आरती आणि शिर्के एकमेकांशी बोलत असतात. पण मॅडमचं लक्ष आता जे काही ते गुंड तो ट्रंक घेऊन जात असतात आणि ती पेटी घेऊन जात असताना मात्र मॅनेजर ताई म्हणतात की एक मिनिट ते नक्की काय आहे, कोण आहे ते लोक? विजयदादा, हे सर्व काय सुरू आहे? म्हणून धावतच सगळेजण आता त्या ट्रक जवळ येतात. तेव्हा आता मॅडम विचारतात की कोण आहात तुम्ही, हे सर्व काय सुरू आहे? तेव्हा शिर्के विचारतात की अरे काय आहे ते पेटीमध्ये दाखवा. तर आता विजय खूप घाबरतो. विजय लगेच आता त्या लोकांना म्हणतो की अरे तुम्ही भंगार त्याच पेटीमध्ये भरलेला आहे ना, मग चला निघा ना लवकर. मॅडम म्हणतात की काय भंगार? तर विजय म्हणतो की हो, आपल्या जुनं जे काही भंगार वगैरे आहे ना, तर मी त्यांना देऊन टाकलेलं आहे आणि तेच भंगार ते घेऊन चाललेले आहे. आणि तेवढ्यात आता ते लोक मात्र त्यावर काळं कापड वगैरे टाकतात आणि तेथून आनंदीला पटकन घेऊन जात असतात. तर आता शिर्केंच्या डोक्यात येतं नक्कीच काहीतरी आता मोठा घोळ आहे आणि नक्कीच ह्या पेटीमध्ये भंगार आहे की दुसरं काहीतरी आपल्यापासून खूप मोठं आता लपवलं जात आहे. नक्की काहीतरी आहे असं आता शिर्केंना संशय आलेला असतो. आणि शेवटी ते लोक मात्र घाईने तेथून आनंदीला त्या पेटीमध्ये घालून निघून जात असतात. आणि तेव्हा मात्र आता ते तेथून निघून आल्यानंतर मात्र आता निश्चिंत होतात. आता टेम्पोमध्ये मस्त आरामात बसतात. सुटलो बाबा एकदाचं. आणि आता तो दुसरा त्याला म्हणतो की अरे मॅडमला फोन करून विचार आता ही पेटी कुठे पोहोचवायची आहे ते. तेव्हा तो माणूस लगेच आता तो गुंड शलाकाला फोन करतो आणि शलाका गाडीतून बसूनच जात असते. तेव्हा आता शलाका फोन उचलते आणि काय रे असं विचारते. आणि काय रे, काम झालं का? तेव्हा तो गुंड म्हणतो की हो, काम झालेलं आहे. आनंदी पेटीमध्ये पॅक आहे आणि पत्ता सांगा कुठे घेऊन जायचं आहे हिला. तेव्हा आता ही शलाका म्हणते की तू एक काम कर, हिला घेऊन कोल्हापूर. परंतु आता एकमेकांचा आवाज काही एकमेकांना पोहोचत नसतो. आता तो म्हणतो की मॅडम अहो कुठे पोहोचवायचं, आवाज येत नाही तुमचा. शलाका हॅलो हॅलो करत असते. आणि कोल्हापूरच्या पुढे काय, बोला ना मॅडम, कुठे पोहोचवायचं आहे? तेव्हा शलाका म्हणते की अरे ऐक ना, कोल्हापूरच्या हायवेकून इकडे सरळ. आणि तिला काही आवाज येत नसतो. ती हॅलो हॅलो करत असते. शलाकाला आवाज येत नसतो. तर ती म्हणते की ठीक आहे, तू विद्याधर सरांना फोन कर आणि त्यांना कॉल केल्यानंतर तू मात्र ते जे काही सांगतील तिकडे त्या आनंदीला घेऊन जा, ठीक आहे असे बोलून ती फोन ठेवते. तिकडे त्या माणसाला काहीच ऐकू येत नसतो. तो हॅलो हॅलो करत असतो. विद्याधर सरांचं काय हॅलो, विद्याधर सरांचं काय असं हॅलो म्हणून तो फोन कट होतो. आणि तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर मात्र त्याचा दुसरा तो गुंड विचारतो की काय रे, काय झालं? तेव्हा तो गुंड म्हणतो की अहो विद्याधर सरांचं काहीतरी बोलल्यात त्या आणि फोन कट झाला. हा गुंड म्हणतो की विद्याधर साहेबांना फोन करून बघ. त्यानंतर मात्र इकडे विद्याधर पृथ्वीशी आता बोलत असतो. कारण पृथ्वी आता त्याचं जे काही ही पार्टनरशिप आहे तर त्याबद्दल बोलायला तेथे आलेला आहे. आणि तो विद्याधर पृथ्वीला म्हणत असतो की अरे पृथ्वी, एवढी घाई काय होती तुला बोलण्याची? अरे निवांत बोललो असतो. तेव्हा पृथ्वी म्हणतो की काका तसं नाही, अरे हे बघ, अरे वेळच नव्हता आणि विषय सुद्धा निघालेला आहे, तर मला पार्टनरशिपच्या प्रोजेक्टबद्दल बोलायचं होतं. तेव्हा आता विद्याधर म्हणतो की हो काय, अरे बोल ना मग, बिनधास्त बोलून टाक. म्हणजे मी काही तुझ्या बापासारखा ते युगंधर सारखा कोत्या मनाचा माणूस नाही. आणि हे बघ, अरे उद्या तू यश म्हणून मोठा माणूस झाला तरी सुद्धा मला आनंदच होईल, मला खूप आनंद होईल. त्यामुळे जे काही बोलायचं आहे तर ते बिनधास्तपणे बोल. आड पडद्याच्या मागे काही असं लपून ठेवू नकोस. बोल, तुला काय हवं आहे, काय करायचं आहे, काय बोलायचं आहे. तेव्हा पृथ्वी म्हणतो की हे बघा काका, सगळे पैसे तुम्हीच लावतात आणि हे माझ्या मनाला नाही पटत. आपण एकूण पार्टनर आहोत, तर आता हे सर्व यामध्ये माझा सुद्धा तितकाच सर्वात मोठा वाटा असला पाहिजे, कॅपिटल. तेव्हा आता विद्याधर हसतो. विद्याधर म्हणतो की अरे हे बघ पृथ्वी बाळा, तुझा मुद्दा एकदम बरोबर आहे, परंतु इतके पैसे आणि तू पैसे आणणार तरी कुठे, किती पैसे लागणार आहेत? त्यावरती पृथ्वी म्हणतो बिझनेस फ्रँचायझीचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते मी सबमिट केलेले आहेत आणि इनफॅक्ट म्हणजे माझं लोन सुद्धा अप्रूव्ह झालेलं आहे आणि त्यांना एका गॅरेंटरची गरज आहे. मग गॅरेंटर म्हणून मी तुझं नाव त्यांना दिलं तर चालेल का? किंवा आता विद्याधर म्हणतो की अरे चालेल म्हणजे काय विचारतो? अरे चालेल की, माझा लाडका पुतण्या आहे तू, मी तुला नाही कसं म्हणणार? पुतण्यासाठी मी एवढं सुद्धा करू शकणार नाही का? तू दे, बिनधास्तपणे माझं नाव दे, काय असतं गॅरेंटेड म्हणून. तेव्हा आता पृथ्वी खूप खुश होतो. त्यानंतर पृथ्वी म्हणतो की काका हे पण एक महत्वाचं आहे. आणि तेवढ्यात ते गुंड आता विद्याधरच्या मोबाईलवर फोन करतात. परंतु विद्याधर म्हणतो की अरे जाऊन दे, कोणीतरी फोन करत आहे, मला त्या फोनचं काही घेणे देणे नाही, तू बिनधास्तपणे बोलू शकतो, नक्की काय करायचं आहे ते. पृथ्वी विचारत आहे की डॉक्युमेंट्स मात्र सही करण्यासाठी कुठे पाठवू? आणि तेवढ्यात
तेवढ्यात आता हे विद्याधरचा फोन आता येत असतो. त्याला काही कळत नसतं नक्की फोन कुणाचा आहे. अननोन कॉलवरून असतो. फोनच उचलत नाही. तेवढ्यात मात्र आता हा गुंड इकडून म्हणतो की विद्याधर साहेब, अहो आनंदीला उचललेला आहे, पत्ता सांगा कुठे नेऊ. आणि विद्याधर मात्र फोन उचलून बाजूला ठेवतो. फक्त त्याच्या हातामध्ये फोन असतो आणि फोन उचलला जात आहे, परंतु विद्याधरला कळत नसतं. आणि आता हा माणूस इकडून विचारत असतो की हा ट्रंक कुठे पाठवून द्यायचा. त्यावरती आता विद्याधर पृथ्वी बरोबर बोलत असतो, घरी पाठवून दे. अरे बिनधास्तपणे. तेव्हा तो गुंड विचारतो की बिनधास्तपणे घरी पाठवू. तर आता हा विद्याधर म्हणतो की हो बिनधास्तपणे घरी पाठवू. तेव्हा हे ऐकून पृथ्वी तर इकडे खुश होतो आणि तिकडे त्या गुंडांना असं वाटतं नक्की मात्र आता घरी पाठवायचं आहे हा ट्रंक. आणि तेव्हा हा गुंडाला असं वाटतं की नक्की घरी पोहोचवायला सांगितलं आणि तो फोन कट करतो ठीक आहे म्हणून. आणि आपल्या त्या दुसऱ्या मित्राला म्हणतो की हो साहेबांनी तर आपल्याला हा ट्रंक घरी पोहोचवायला सांगितला. तेव्हा तो म्हणतो की काय बोलतोस घरी, अरे साहेबांनी घरी कसं सांगितलं असेल. आणि तेव्हा दुसरा गुंड म्हणतो की अरे साहेबांचा नक्कीच काहीतरी मास्टर प्लॅन असेल, मग आपल्याला जे सांगितलेलं आहे आपण तेच करूयात. तर तो दुसरा गुंड म्हणतो की हो अगदी बरोबर आहे, आपण तेच करूया. आणि ते ड्रायव्हरला गाडी वळवायला सांगतात आणि गाडी ही निंबाळकरांच्या घरी घ्यायला सांगतात. इकडे आनंदी अजून या गाडीत हे पेटीमध्येच असते. तर इकडे आरतीचा जीव पूर्णपणे टांगणीला लागलेला आहे. ती मॅनेजर मॅडमला विचारते की मॅडम अहो कुठे गेली माझी आनंदी ताई, सांगा ना प्लीज कुठे गेली. ती जर कुठल्या तरी संकटात असेल तर आपण काय करणार आहोत. तेव्हा मॅनेजर ताईसुद्धा टेन्शनमध्ये येतात. तेव्हा शिर्के म्हणतात की आरती तू नको इतकं टेन्शन घेऊ, आपण आहोत ना, आपण नक्कीच आनंदीला शोधून काढू, आपण सगळीकडे शोधू तिला. त्यावरती आरती म्हणते की नाही हो, मी अख्खी धर्मशाळा पालथी घातली पण आनंदी कोणत्याही खोलीमध्ये नाही, मी सगळीकडे तिला शोधून आले आणि कुठेही आनंदी नाही. आणि तेवढ्यात मॅनेजर म्हणतात की एक मिनिट, स्टोरूममध्ये कोणी बघितलं का आनंदी तिकडे आहे का. त्यावरती आरती म्हणते की नाही स्टोरूममध्ये नाही बघितलेलं, आनंदी कुठे आहे ती. किंवा मॅनेजर म्हणतात की ठीक आहे चल आपण तिकडे शोधूयात. तर आरती म्हणते की नाही तिकडे सुद्धा नसेल बहुतेक, स्टोरूममध्ये नाही बघितलं. म्हणून सगळेजण आनंदीला शोधण्यासाठी स्टोरूमकडे येतात. आता सगळेजण शोरूमकडे जात आहे हे बघून आता त्या विजयला घाम फुटलेला असतो. तो पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. सगळ्यांची आनंदीला शोधण्याची धावपळ सुरू आहे. आता हा विजय मस्त हसत असतो कारण त्याला माहिती असतं की आनंदी कुठेही गेलेली आहे. शिर्के आरती धावत स्टोरूमकडे येतात. स्टोरूमच्या रूमचा दरवाजा उघडून आतमध्ये सगळेजण डोकावून बघत असतात पण आनंदी तेथे त्यांना कुठेही दिसत नसते. आणि तेव्हा आरती म्हणते की आता आनंदी इथे सुद्धा नाही, काय करायचं. त्यावरती मात्र मॅडम डोकावून बघत असतात. मॅडम म्हणतात की सगळं भंगार तर इथेच पडलेलं आहे आणि नक्की हा विजय माझ्याशी खोटं का बोलला की सगळं भंगार दिलं आहे म्हणून. मॅडमला आता काहीतरी संशय येतो आणि तेवढ्यात मॅडम लगेच रागाने विजयदादांना आवाज देतात. तर विजयदादा धावतच येतात आणि बोला ना मॅडम बोला असं म्हणतात. तर मॅडम रागाने म्हणतात की विजयदादा अहो तुम्ही काय म्हटले होते, काय बोललात तुम्ही की त्या ट्रंकमध्ये भंगार दिलं म्हणून, हे सर्व काय आहे. तेव्हा आता हा विजय पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. शिर्केंच्या बरोबर लक्षात येतं. शिर्के आता विजयकडे बघत असतात. शिर्केंच्या सगळं काही लक्षात येतं. विजय घाबरतच म्हणतो की हो मॅडम अहो जे अगोदरचं भंगार होतं तर त्यामध्ये ते भंगारच होतं. तेव्हा शिर्केने बरोबर मात्र त्याला पकडलेलं असतं. त्याची गचंडी धरत आता शिर्के म्हणतात की मी तुला जे काही विचारतो ना त्याची व्यवस्थित उत्तर द्यायची. पेटीमध्ये नक्की तू काय फाटवलं होतं, नक्की भंगार होतं का अजून दुसरं काय होतं. तेव्हा मात्र आता तो घाबरतेच म्हणतो की अहो मी तर साधा येथे पिओन आहे, मला काय माहिती, मला खरंच माहिती नाही. तेव्हा शिर्के म्हणतात की हो का तुला खरंच माहिती नाही. तेव्हा शिर्के म्हणतात की हो का तुला माहिती नाही का, थांब आता तुला चांगला कोल्हापुरी इंगा दाखवतो मग तुला माहिती असेल की नक्की काय आहे ते. तेव्हा शिर्केनी बरोबर त्याची गचंडी वगैरे धरलेली असतं आणि त्याला विचारत असतात. शिर्के मात्र आता त्याला चांगलंच मारत असतात. त्याला माझी भाषा कळते ना, मी त्याला चांगलंच दाखवतो त्याला कसं कबूल करायचं ते. तेव्हा मॅडम म्हणतात की अहो शिर्के मारू नका त्याला. तर शिर्के म्हणतात की नाही मॅडम मला माझं काम करून द्या. तेव्हा आरती तर रडत असते. तर शिर्के आता चांगलंच विजयला म्हणजे मारत असतात त्याची गचंडी वगैरे धरून. काय रे तुला आनंदी रस्त्यावर पडलेली बाई वाटली का म्हणून ती तिला असं तिच्याबरोबर केलं. सुंदर निंबाळकरची बायको आहे ती आणि निंबाळकर घराण्याची सून आहे. लवकरात लवकर सांग आनंदी कुठे आहे, बोल पटकनी नाही तर तुला इथेच संपवतो. म्हणून आता शिर्के जोरजोराने त्याच्या कानामागे देऊन शेवटी त्याला सत्य कबूल करायलाच लावतात. तेव्हा तो आता विजय तयार होतो. विजय म्हणतो की मी बोलतो, मी तुम्हाला खरं सांगतो की त्या टेम्पोमध्ये आनंदीच होती, त्या पेटीमध्ये आनंदीला घालून नेलेलं आहे त्या ट्रंकमध्ये. आता हे ऐकून आरतीला धक्काच बसतो. आरती म्हणते की काय बोलतोस, त्या टेम्पोतून त्या ट्रंकमधून आनंदीला घेऊन गेलेत. शिर्केला फारच राग येतो. शिर्के मात्र आता त्या विजयला चांगलंच एकामागून एक चांगल्या कानामागे देत असतात. त्याची चांगली धुलाई करतात आणि सांग हे लवकरात लवकर तुला कोणी करण्यासाठी सांगितलं होतं. तेव्हा लगेच आता हा विजय म्हणतो की सांगतो.
सगळं काही सांगतो, मला थोडंसं पाणी पिऊन द्या, मी सगळं काही सांगतो. आणि तेवढ्यात मात्र आता हा जो विजय आहे तो शिर्केंना जोरात ढकलून देतो आणि तेथून लगेच गायब होतो. तेव्हा शिर्के बाजूला पडतात. आरती शिर्के म्हणून जोरात ओरडते आणि तेव्हा तो हा पिओन आहे विजय तर तेथून पळून जात असतो. तेव्हा शिर्के लगेच आवाज देऊन पकडा पकडा असं म्हणतात. तेव्हा आता आरती रडायला सुरुवात करते आणि म्हणते की शिर्के साहेब, आनंदीला कोणी किडनॅप केलेला आहे, तर आता काय करायचं आपण, म्हणून आरती डोक्याला हात लावून रडत आहे. मॅनेजरला खूप सुद्धा वाईट वाटलं. ते मॅडम सुद्धा खूप रडतात. शिर्के आरतीला शांत राहायला सांगतात की हे बघ आरती, तू शांत हो, तिला आधार देत आहे, तू रडू नकोस, ती हिंमत हारू नकोस, आपण काहीतरी करू, आपण मालक साहेबांशी बोलूयात, ते जास्त गरजेचं आहे. लगेच मालक साहेबांना फोन करतो. म्हणून शिर्के लगेच आपला मोबाईल घेऊन युगंधरला फोन करण्याचं ठरवतात. तर इकडे मात्र आता ही जी काही महादेवाची पिंड आहे तर ती मस्त तयार झालेली असते आणि त्यावर आता फुलांचे आरस वगैरे व्यवस्थित सजावट करत असतात. बापू म्हणतात की मस्त मस्त. नसरी म्हणते की शिल्पाताई, आजची सजावट आहे ना तर एकदम भारी झालेली आहे बघा. आणि त्याच वेळेस मात्र आता आनंदीला हे लोक आहेत तर त्या ट्रंकमधून, त्या पेटीमधून आता निंबाळकरांच्या घरात घेऊन येतात. आता धनश्री आणि ह्या सगळेजण इथे महादेवाच्या पिंडीजवळ आता सगळं काही व्यवस्थित करत आहे, पूजा वगैरे मांडत आहे. आणि धनश्रीचं लक्ष जातं. धनश्री म्हणते की थांबा. आणि धनश्री त्यांना विचारते की तुम्ही कोण आहात. तेव्हा ते माणसं म्हणतात की आम्ही डिलिव्हरीवाले आहोत. विद्याधर सरांनी आता ही पेटी मागवलेली आहे आणि तीच घेऊन आलो. तेव्हा आता धनश्री म्हणते की पेटी यांनी मागवली, तर ते गुंड म्हणतात की हो हो त्यांनीच मागवलेली आहे. मॅडम, ती पेटी कुठे ठेवायची आहे असं विचारतात. धनश्री ती पेटी त्यांना तेथे ठेवायला सांगते आणि ती गुंड आहे तर ती पेटी तिथे समोर ठेवतात. जेथे मात्र पूजा मांडली जात आहे त्याच्या समोरच मात्र आता हा ट्रंक ठेवला जातो. तेव्हा धनश्री बघत असते की कसला ट्रंक आहे म्हणून आणि जाऊन दे म्हणून ती पुन्हा आता पूजा करायला बसते. आणि त्यानंतर मात्र इकडे आता ह्या विद्याधरच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो, काम झालेलं आहे आणि पेटी डिलिव्हर केलेली आहे. हे ऐकून त्याला फारच आनंद होतो. तो म्हणतो की अरे वा, ही बातमी आनंदाची आहे, शलाकाला द्यायलाच पाहिजे. म्हणून तो लगेच शलाकाला फोन करतो आणि शलाकाला फोन करून म्हणतो की ए शलाका, काम झालेलं आहे, आपल्यासाठी गुड न्यूज आहे, कारण ती चिमणी पिंजऱ्यामध्ये अडकलेली आहे, ती काम फत्ते झालेलं आहे. त्यामुळे चल आता बघतच राहा त्या युगंधरला मात्र आता कसा त्या आनंदीमुळे दणका पोहोचेल तिच्या घरच्यांना आणि त्यांना आयुष्यभर ते लक्षात ठेवतील. त्या आनंदीची किंमत आहे तर ती 1 कोटीपेक्षा 1 रुपया सुद्धा कमी व्हायला नकोय. आणि कळलं ना तुला मी काय म्हणतो, अशी किंमत लावायची की रात आपण मालामाल झालं पाहिजे आणि ते युगंधर रस्त्यावर आला पाहिजे. सगळा नादच आपण खुळा करून टाकूयात. आणि चालतंय की चल ओके, फोन ठेवतो आता. त्यानंतर इकडे युगंधर बाहेर आलेला आहे आणि त्या पेटीवर हात देऊन तो उभा आहे आणि बघतो ही पेटी कशाची आहे. आणि तेवढ्याच युगंधरला शिर्केंचा फोन येतो. युगंधर घाईने फोन उचलतो आणि शिर्के बोल असं म्हणतो. आनंदी सापडली का असं विचारतो. त्यावरती शिर्के म्हणतात की मालक साहेब, हो मालक साहेब, खूप मोठा अनर्थ झाला. युगंधर विचारतो की काय झालं, कशाबद्दल. तेव्हा शिर्के सांगतात की अहो, आनंदीला कोणीतरी किडनॅप केलेला आहे, आनंदी नाही इथे. हे ऐकून आता युगंधरला धक्काच बसतो. तेव्हा मात्र आता शिर्केंचा आवाज आहे तर तो सुद्धा आता नंतर युगंधरपर्यंत नाही पोहोचत. तेव्हा युगंधर म्हणतो की हॅलो शिर्के, नक्की काय बोलतात तुम्ही, नक्की आवाज का येत नाही. शिर्के म्हणतात की अहो हे बघा मालक साहेब, आनंदी नाही इथे. शिर्के हॅलो हॅलो करतात तर तिकडे युगंधर सुद्धा हॅलो हॅलो करत आहे. अरे तू आनंदीबद्दल नक्की काय बोलतो, मला ऐकू येत नाही असं सारखं आता युगंधर म्हणत आहे. तेव्हा शिर्के हॅलो हॅलो करतात, एकमेकांचा आवाज काही दोघांपर्यंत पोहोचत नसतो. तेव्हा शिर्के म्हणतात की अहो मालक साहेब, आनंदीला किडनॅप केलेला आहे, आनंदी नाही इथे. युगंधरपर्यंत तो आवाज काही पोहोचत नाही. ते म्हणतात की शिर्के, आणि युगंधर आता तिकडून हॅलो हॅलो शिर्के शिर्के करत आहे आणि इकडून हा शिर्के मालक साहेब असं करत आहे आणि हॅलो हॅलो. तेव्हा तो फोन कट करतो आणि नेटवर्क नाही मिळत असं म्हणतो. तर आरतीला खूप टेन्शन येतं. आरती डोक्याला हात लावते. तेव्हा युगंधरच्या लक्षात येतं की शिर्के रेंजमध्ये नाहीत. आणि तेवढ्यात शिल्पा मात्र आताही युगंधरकडे बघत आहे. नक्की युगंधर कसल्या टेन्शनमध्ये आहे म्हणून घाईने ती लगेच आता युगंधरकडे जवळ येते. तेव्हा शिल्पा विचारते की काय झालं, अरे तू टेन्शनमध्ये का पुन्हा दिसत आहे. तेव्हा युगंधर म्हणतो की शिर्केंचा फोन लागत नाही आणि आवाज येत नाही, त्यामुळे जरा टेन्शन आलेलं आहे. आणि आनंदी तिथे समोरच त्या पेटीमध्ये असते बेशुद्ध अवस्थेत. म्हणते की अरे कशाला काळजी करतो, जर काही आता इमर्जन्सी असेल तर शिर्के तुला फोन करतील. आणि हे बघ अरे तू याकडे लक्ष देऊ नकोस. एकतर पृथ्वी आणि प्रांजल अगोदरच तुझ्यापासून लांब गेलेले आहेत आणि मिताली आता पूजेला बसणार आहे. ती मिताली निदान तरी तुझ्याबरोबर आहे, ती पूजेला बसणार आहे, त्यामुळे तू पुन्हा तिला नाराज काही करू नको, तिचा विश्वास तुटून देऊ नको. त्यावरती युगंधर म्हणतो की ठीक आहे ताई, तू बरोबर बोलतेस.
असं म्हणतो आणि तेवढ्यात हा विद्याधर घरी येतो आणि म्हणतो की अरे वा, आणि म्हणतो की नागपंचमीची अगदी एकदम भारी सजावट केलेली आहे, हर हर महादेव म्हणून आता हात जोडत त्या पिंडीकडे बघत असतो. युगंधर म्हणतो की अरे ही पूजा तर प्रत्येक वर्षी असते, मग आज काही तुला इतका आनंद झाला आणि तू थैथै नाचायला लागलात. विद्याधर हसतो आणि म्हणतो की अरे दादा, आज काय झालं, आज मात्र मला महादेवाच्या समोर हात टेकावाच लागतो आणि आज माझं खूप मोठं काम केलेलं आहे, त्यामुळे मात्र मी आजच्या ह्या पूजेला बसणार आहे. आता हे ऐकून धनश्रीला तर फारच आनंद होतो. ती हसतच आता विद्याधरकडे बघत असते. तेव्हा युगंधर म्हणतो की अरे खरंच जर नक्की तू काम केलं असेल ना, तर तेव्हा साक्षात महादेव सुद्धा तुझ्यावर प्रसन्न होतील, नाहीतर. तेव्हा लगेच विद्याधर म्हणतो की हो, नाहीतर काय. आणि धनीला विचारतो की धने, अगं तू देवाला नवीन कपडे वगैरे घातलेस ना. तेव्हा धनश्री म्हणते की राहिलेत. आणि आता लगेच हा विद्याधर म्हणतो की अगं पूजा खोळंबायला नको, चल लवकरात लवकर आपल्याला जायचं आहे आणि कपडे सगळं व्यवस्थित व्हायला हवं. तर युगंधर त्यांच्या दोघांकडे बघतच असतो. ते दोघंही आता रूममध्ये निघून जातात. धनश्री म्हणते की माई आले मी लगेच, आणि ती लगेच आता ह्या विद्याधरच्या मागे रूममध्ये जाते. तेव्हा मात्र आता युगंधर विचार करतो. युगंधर म्हणतो की हा विद्याधरला काय झालं असेल, तो इतका खुश का आहे, नक्की काय घडलं असेल, म्हणून तो विचारत पडतो. तर शेवटी आता मित्रांनो, आनंदी मात्र अजूनपर्यंत त्या ट्रंकमध्ये बेशुद्ध अवस्थेत आहे. आणि शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आणि त्याच वेळेस मात्र आता हा विद्याधर आतमध्ये गेलेला आहे, परंतु युगंधरचं त्या पेटीकडे लक्ष जात असतो, तर त्या पेटीकडे पाहत असतो. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जेव्हा महादेवाची पूजा वगैरे होते आणि तेवढ्यात आता नक्की ती पेटीत नक्की आहे तरी काय, म्हणून आता हा युगंधर ती पेटी उचकायला येतो. परंतु आता पेटी उचकण्या अगोदर हा विद्याधर म्हणतो की अरे दादा, आणि आता तो पेटीला काही हात लावून देत नाही. परंतु आता युगंधर नक्की ती पेटी उचकेल का, आनंदी त्यामध्ये सापडेल का, असं नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. आणि आता मात्र हा विद्याधर पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. त्याला असं वाटतं की आता दादा जर ह्या पेटीपर्यंत पोहोचला तर ही आनंदी सुखरूप मात्र वाचून आपल्या परत घरामध्ये येईल, कारण तिला बेशुद्ध अवस्थेत आपण ठेवलेलं आहे. आणि हे जर यांनी या पेटीत पाहिलं तर अवघड होईल, म्हणून मात्र आता त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.